देश में है तो भगवा और नीला ही चलेगा, दूसरा कोई रंग नहीं चल सकता है। ये देश में है तो भगवा और नीला ही चलेगा, दूसरा कोई रंग नहीं चल सकता है। नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर। मित्रांनो, इथे कोणी किती उड्या मारल्या हिंदुत्व तरी देखील त्यांना जे आहे मित्रांनो बौद्ध समाजाची साथ घ्यावीच लागते किंवा आंबेडकरवाद्यांची साथ घ्यावीच लागते। जोपर्यंत बौद्ध समाज त्यांच्यासोबत उभा राहणार नाही किंवा आंबेडकरवादी त्यांच्यासोबत राहणार नाही तोपर्यंत त्यांचा विजय होणं शक्य नाही, याची प्रचिती पुन्हा एकदा मित्रांनो आता नवनीत राणा ज्या की भाजपच्या माजी आमदार आहेत त्यांच्याकडनं या ठिकाणी ही गोष्ट निघून आली। मित्रांनो, त्यांनी एका ठिकाणी बोलत असताना अतिशय मोठं असं वक्तव्य केलं बौद्ध समाजाबद्दल, निळ्या झेंड्याबद्दल। तर त्या नेमकं काय म्हणाल्यात आपण जाणून घेणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे हिंदुत्व किंवा आम्ही भारत देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करणार आहोत, याची टिमकी वाजवणाऱ्या नवनीत राणा यांचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले। आज त्यांचे अनेक व्हिडिओ या ठिकाणी सोशल मीडियावरती व्हायरल देखील झालेले आहे आणि त्याचसोबत त्या अंगावरती भगवा रुमाल घेतात आणि त्या ठिकाणी सांगतात की आम्ही फक्त हिंदुत्ववादी आहोत आणि आम्ही हिंदुत्वच राहणार। परंतु मित्रांनो, आता त्यांनी त्या ठिकाणी त्यांची जी काही गोष्ट होती त्यांना एक गोष्ट लक्षात आली की त्यांनी जर बौद्ध समाजाच्या विरोधात जाऊन काम केलं किंवा आंबेडकरवाद्यांना डिवचण्याचं काम केलं तर त्यांना याचा मोठा दणका किंवा मोठा फटका त्यांना बसू शकतो। आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांनी आता स्वतःचे शब्द बदलायला सुरुवात केली। त्या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना थेट म्हणाले की या भारत देशामध्ये जर राहायचं असेल तर इथं फक्त दोनच रंग चालू शकतात, एक भगवा आणि दुसरा निळा। म्हणजे एक भगवा कलरचा झेंडा तुम्ही हातात घेऊ शकता आणि दुसरा फक्त निळ्या कलरचा झेंडा हातात घेऊ शकता, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। आणि त्यांनी दाखवून दिलं की हिंदुत्व कितीही केलं तरी देखील हा जो देश आहे आंबेडकरवाद्यांचा आहे, बौद्धांचा आहे आणि त्यांना सोबत घेऊनच आपण या ठिकाणी समोर जाऊ शकतो किंवा प्रगती करू शकतो। ही गोष्ट त्यांना या ठिकाणी लक्षात आली आणि त्यामुळे त्यांनी तसं वक्तव्य केलं। तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पूरा ग्रीन करने के लिए पाकिस्तान जाना पड़ेगा। इस देश में है तो भगवा और नीला ही चलेगा, दूसरा कोई रंग नहीं चल सकता है। ये याद रखना।